नमस्कार मंडळी. आज मी आणि माझी बायको निघालो आहोत इव्हनिंग राईडला आणि डेस्टिनेशन आहे तळजाई. लहानपणापासून पुण्यात राहतो, पण ऑनेस्टली बोलायचं तर मी कधी तळजाईला गेलोच नाही. म्हणून आज इच्छा झाली की चला एकदाचं तळजाई बघूनच घेऊ. नंतर मी आणि माझी बायको निघालो आम्ही तळजाईसाठी. थोडं चहा पिण्याची इच्छा झाली. मग आम्हाला एक तळजाईच्या आधीच चहाची छानशी अशी शॉप भेटली. तिथे गेल्यानंतर ते काका म्हणले की 5 मिनिटं थांब, गरम गरम चहा तुला भेटून जाईल. मग आम्ही 5 मिनिटं वेट केला आणि खरोखरच एवढा गरम आणि एवढा टेस्टी चहा त्यांनी दिला की असा चहा मी कधी पिलोच नाही. मग आम्ही चहा पिल्यानंतर पुढे गेलो. गेल्यानंतर आम्ही एक 5 मिनिटं ड्राईव्ह केली आणि आम्हाला दिसल्या 10 ते 12 मांजरी आणि त्याच्यासोबत 5-6 कुत्री होते. आणि मग आम्ही त्या सिक्युरिटीला विचारलं की ह्या मांजरी तुम्ही पाळल्यात का? तर त्यांनी सांगितलं की ह्या आमच्या नाही, ह्या मागे एक फॅमिली राहते, ह्या त्यांच्या आहेत. एवढ्या मांजरी पाळणं आणि कुत्री पाळणं हे काही सोपी गोष्ट नाही. मग आम्ही थोडीशी त्यांच्यासोबत मजा मस्ती केली. साला त्या 4-5 कुत्र्यांमधल्या एका कुत्र्याची एक पाय वर करून स्टाईल बघितली तर असं वाटलं की आपल्यापेक्षा त्याची लाईफ चांगली आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढे. पुढे राईड करत करत आम्ही निघालो होतो. काही लोक वॉकिंगला आली होती, काही लोक फोटोशूटसाठी आले होते. की असं वाटत आहे की हे पुणे सोडून कुठे महाबळेश्वर किंवा कुठल्या तरी छानशा अशा पॉइंटवर आलो आहे. तुम्हाला हे वातावरण बघून असं कुठे फील होत आहे की आता पाऊस येणार आहे म्हणून? सो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलो. गाडी पार्क केली आणि आतमध्ये पार्कमध्ये गेलो. तर आम्ही आज आलो आहे तळजाईला आणि हे तळजाईमधलं एक गार्डन आहे. वाटू पण शकत नाही कोणाला की आपण पुण्यामध्ये एवढ्या अशा हिडन प्लेसमध्ये आहे. आता माझा व्हिडिओ बघितल्यानंतर भरपूर म्हणतील की आम्ही आलोय, तूच पहिल्यांदा आलाय. पण हे खरं मीच पहिल्यांदा आलोय, कारण की मला एवढे वर्ष झाले माहीतच नव्हतं की इकडे असं काय असू शकतं. ते पण आज आलो फायनली. इथे खूप साऱ्या झाडांची माहिती लिहिलेली होती. गार्डनमध्ये गेल्यानंतर आम्ही इथे खूप सारे पक्षी पाहिले, पण त्यांची नावं काय मला सांगता येणार नाही. पण नंतर आम्ही पुढे वॉक करत गेलो. मी बायकोला दाखवत होतो की कुठे कुठे पक्षी आहेत. तिला हे पण दाखवलं की बघतो मोर, आणि ती पण वेड्यासारखं वरती बघते की मोर आहे का की काय. लकी, समजा आता वाघ आला तर तू काय करशील? ये बड़ी अच्छी बात कही आप. वाघ आला तर मी काय करेल, माझ्या डोक्यात आणखी नाहीये. बात तो सही है. पण पळून तर जाणार नाही. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कारण की जर आपण पळालो तर तो आणखी ऍक्टिव्ह होणार. त्यापेक्षा एका जागी स्टेबल राहून शांत स्टॉप राहायचं, जेणेकरून त्याला आपण एक स्टॅच्यू वाटलं पाहिजे. मला वाटलं होतं माझी बायको एवढी हुशार असेल, कारण की आम्ही कुठल्या जंगलात गेलो नव्हतो, तर आम्ही एका गार्डन मध्ये होतो आणि त्या गार्डन मध्ये वाघ येणं शक्य तरी आहे का? तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. इकडे काय असेल म्हणजे होतं इथे. आता झाड पडलंय, बट डोंट नो. इथे बांबू उद्यान असं लिहिलंय, म्हणजे बांबूची झाडं असतील तिकडे. नाही, हे हॉरर रूम आहे, तुम्ही बघू शकता. खूप हॉरेबल आहे. ते पण इथे बंद केलेलं आहे आणि काही प्रेमींनी त्यांच्या आणि त्यांच्या प्रियसीचे नाव लिहिले. सतीश, यश, सुरेश, माया. तूच नव्हता ना आला लिहायला? कौन है ये माया? हाय हाय, इतना सुकून. मला असं वाटतं ह्या आधी सिक्युरिटीचे वगैरे रूम असतील, राईट ना? गेस्ट हाऊस असतील. मी घाबरले ना. असं का पळाला तू? तुम्ही बघू शकता, पण तो लपून बघतोय आम्हाला.
मी घाबरले होते आता. इथे हरिण पण आहे. हे रस्ता असा झाला पाऊस पडल्यामुळे, सो हळूहळू चालावं लागतंय. एक हिडन सिक्रेट सांगतो, मला गाईचा आवाज पण काढता येतो, ऐकू शकता तुम्ही. गाई होती का बैल होता? रस्ता खूप डेंजर आहे कारण की पाऊस पडलेला आहे त्यामुळे. एखादं पिसळलेलं तुमच्या मागे कुत्र जरी लागलं ना तरी तुम्ही पळू शकत नाही. मी पळणारच नाही. मी त्याला म्हणेन याच्याकडे जा, याच्याकडे जा. अचानक पावसाने हजेरी लावली, जसं काय तो कुठल्या शाळेत आला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो मंदिरामध्ये, तर खूप सारे लोक मंदिरात ऑलरेडी थांबली होती आणि पाऊस खूप जोरात चालू होता. ओव्हरऑल एक्सपिरियन्स एकदम मस्त होता. जर तुम्ही पण पुण्यात राहत असाल तर एकदा तळजाईला नक्की विजिट करा. पुण्याच्या ट्रॅफिकपेक्षा तळजाईची शांतता खूप छान आहे. तुम्ही नक्की या आणि शांततेचा फील घ्या, खूप मस्त आहे. तर आम्ही गेलो होतो तळजाईला, पावसाने आमचे वाट लावून टाकली आहे. हाँ भाई, कैसी लगी? आगे स्वाद. आणि आता चालू आहे पावसाळा, नॉट हिवाळा. ओके, कैसा लगा मेरा मजाक? चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.